नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सोयाबीनची तिसरी फवारणी याविषयी सविस्तर माहिती घ्यायची आहे। या अगोदर आपण सोयाबीनची पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी याचे दोन्ही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला आता तिसऱ्या फवारणीचं एक सविस्तर माहिती घ्यायची आहे। मित्रांनो, या फवारणीमध्ये आपल्याला कोणते घटक घ्यायचे आहेत हे जाणून घेण्या अगोदर आपल्याला ही फवारणी कधी करायची आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कारण ही जी फवारणी आहे आपल्याला एक सोयाबीनला 5 ते 10% फुलं दिसत असतील आपल्याला, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ही फवारणी करायची आहे। म्हणजे एक सरासरी 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान आपण ही फवारणी करू शकतो। आणि काही जर अर्ली व्हरायटी असतील तर आपल्याला लवकर सुद्धा इथं फुलं दिसू शकतात, मग आपण त्यानुसार आपण इथं ही फवारणी करू शकतो। मित्रांनो, याच्यामध्ये आता ही फवारणी करण्यामागचं कारण म्हणजे किंवा आपण याच्यामध्ये जे घटक घेणार आहोत याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला ज्या कीटकनाशकामध्ये 2 घटक आहेत, जसे की एक घटक आपल्या रसोच्या किडीला कंट्रोल करेल आणि दुसरा घटक आपण आळ्यांना कंट्रोल करू शकतो, अशा कीटकनाशकाचा आपल्याला इथं वापर करायचा आहे। त्याचं जे कारण आहे मित्रांनो, आता आपली जी सोयाबीन असते ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजमधून रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ स्टेजमध्ये जात असते। त्याच्यामध्ये आपल्याला तिथून पुढे मित्रांनो एक फुलं लागल्याच्या नंतर तिथून पुढे आपल्या सोयाबीनमध्ये जर बियाण्यामध्ये काही आपल्या येलो मोजेक व्हायरसचा प्रादुर्भाव असेल तर अशा परिस्थितीमध्ये एखाद्या झाडावरून पूर्ण प्लॉटमध्ये हे येलो मोजेक व्हायरस पसरवण्याचं काम या सकिंग पेस्ट करत असतात। त्याच्यामध्ये प्रामुख्याने पांढरी माशी आहे, थ्रिप्स आहे किंवा इतर सकिंग पेस्ट आहेत। यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इथं त्याच्यामध्ये एक घटक असणं गरजेचं आहे। त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला अशा परिस्थितीमध्ये आता आळ्या सुद्धा दिसत असतात आपल्या प्लॉटमध्ये, ज्या आळ्या आपल्या फुलं लागल्यानंतर फुलं खाण्याचं काम करत असतात, त्यासोबतच पानांना खाण्याचं सुद्धा काम करत असतात। तर मग आपल्याला इथं दोन्हीही कीटकांना कंट्रोल करण्यासाठी त्यासोबतच इथं खोडकीड आहे, चक्रीभुंग्याच्या ज्या आळ्या आहेत त्याच्यामध्ये खोडामध्ये असतात, तर यांना कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं त्याच्यामध्ये कीटकनाशक चांगलं घेणं गरजेचं असतं। तर याच्यामध्ये आपल्याला आता जे कीटकनाशक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बायर कंपनीचं जे सोलोमन आहे त्याच्यामध्ये 2 घटक आहेत, बीटा सायक्लोथ्रिन आणि इमिडाक्लोप्रिड। हे 2 जे घटक आहेत, एक घटक आळ्यांना कंट्रोल करतो, त्यासोबत दुसरा जे घटक आहे तर सकिंग पेस्टला कंट्रोल करण्यासाठी काम करतो। त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला या कीटकनाशकाचा वापर आपण इथं करू शकतो। यालाच अल्टरनेट जे दुसरं कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये सिजेंटा कंपनीचे ॲम्प्लिको कीटकनाशक आहे। याच्यामध्ये लॅम्बडा साल्युथ्रिन आणि क्लोरॅन्टरनिलिप्रोल असे 2 घटक आहेत। याचं सुद्धा काम असंच आहे, याच्यामध्ये कीटकनाशक एक आळ्यांना कंट्रोल करतो, त्यासोबत सकिंग पेस्टला कंट्रोल करण्यासाठी काम करतो। त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला या 2 कीटकनाशकापैकी एका कीटकनाशकाचा वापर आपल्याला इथं करायचा आहे। मित्रांनो, याचं जे प्रमाण आहे, सोलोमनचे जे प्रमाण आहे 15 लिटरच्या पंपासाठी 25 ml चा वापर करायचा आहे। त्या पद्धतीने आपण दोन्हीपैकी एका कीटकनाशकाचा वापर आपण या फवारणीमध्ये करू शकतो। याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं एका बायोस्टिम्युलंटचा किंवा आपल्याला इथं एका संजीवकाचा म्हणजे पीजीआरचा वापर करायचा आहे। त्याच्यामध्ये जे कारण आहे तर आपली सोयाबीन ज्यावेळेस फुलं लागण्यास सुरुवात होत असते सोयाबीनला, या परिस्थितीमध्ये काही भागामध्ये जर पाऊस लांबला किंवा पावसाचा खंड पडला तर या अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनवरती ताण येत असतो, स्ट्रेस निर्माण होत असतो। कारण सोयाबीनला एक सतत ओलावा असणं गरजेचं असतं, म्हणजे जमिनीमध्ये 1 ते 1.5 इंचावरती आपल्याला सतत ओलावा असणं गरजेचं आहे सोयाबीनमध्ये। त्याच्यामुळे इथं जर पावसाचा खंड पडला तर आपल्याला इथं सोयाबीनवरती स्ट्रेस निर्माण होत असतो। मग अशा परिस्थितीमध्ये एकतर आपण पाऊस लांबल्यानंतर एक 8 ते 10 दिवस पाऊस लांबला तर आपल्याला इथं एक पाणी देणं थोडं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आपण स्प्रिंकलरनं पाणी देऊ शकतो आणि आपला ओलावा इथं मेंटेन करू शकतो। त्याच्यासाठी मित्रांनो, आपल्याला जर स्ट्रेस निर्माण होत असेल तर आपल्याला इथं एका बायोस्टिम्युलंटचा वापर करणं सुद्धा याच्यामध्ये गरजेचं आहे। तिथं आपल्याला सीवीड एक्स्ट्रॅक्टचा वापर करायचा आहे। मार्केटमध्ये चांगल्या कंपन्यांचे सुद्धा सीवीड एक्स्ट्रॅक्ट उपलब्ध आहेत। आपल्याला त्याच्यामध्ये कॉर्टेवा कंपनीचं जे क्रॉप मॅक्स आहे तर याचा वापर आपण इथं करू शकतो। याच्यामध्ये मित्रांनो, एकतर झाडावर आलेला स्ट्रेस कमी करण्याचं काम हे करतं, त्यासोबत याच्यात अमायनो ॲसिड असल्यामुळे इथं आपल्याला फुलांची संख्या वाढवण्याचं काम सुद्धा हे चांगल्या प्रकारे करतं क्रॉप मॅक्स। त्याच्यामुळे आपल्याला इथं याचा वापर आपण इथं करू शकतो। तर याचं जे प्रमाण आहे 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 25 ml चा वापर करायचा आहे। त्यासोबतच मित्रांनो, दुसरा जो घटक आहे याला अल्टरनेट, तर आपण इथं पीजीआरचा सुद्धा वापर करू शकतो। याच्यामध्ये हार्मोन बेस्ड प्रोडक्ट जे असतात ते एक फुलांना इंड्यूस करण्याचं काम किंवा फुलांना कमांड, ज्यावेळेस झाडामध्ये हार्मोन हे जे कमांड देण्याचं काम करत असतात या परिस्थितीमध्ये, म्हणजे फुलांची संख्या वाढवण्यामागे जे कारण आहे ते इथं हार्मोनचं एक मुख्य कारण असतं। त्याच्यामध्ये आपण फार्मटेक्स कंपनीचं 7 रेस आहे, याचा इथं आपण वापर करू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण फुलांची संख्या इथे मिळवू शकतो। आणि याचं जे प्रमाण आहे 7 रेसचं, तिथं आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 5 ml चा वापर करायचा आहे।
तर आपण दोन्हीपैकी एक टॉनिक घेऊन आपण इथं फवारणी करू शकतो. याच्यानंतर मित्रांनो तिसरा जो घटक आहे याच्यामध्ये आपल्याला विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. आणि सोयाबीन जे पीक आहे ते एक नैसर्गिकपणे एक नायट्रोजन स्थिरीकरण करत असतं. त्याच्यामुळे आपल्याला इथं नत्राची जास्त आवश्यकता पडत नाही याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश हे 2 घटक महत्त्वाचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला विद्राव्य खतामध्ये 0,52-34 या खताचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये 52% फॉस्फरस आणि 34% पोटॅश आहे. त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे इथं याचा चांगला फायदा मिळतो. आणि सोयाबीन हे तेलवर्गीय पीक आहे, त्यामुळे आपल्याला इथं जास्त फॉस्फरस, याच्यामध्ये 52% फॉस्फरस आहे, याचा जास्त इथं आपल्याला उपयोग होतो. त्याच्यामुळे आपल्याला 0,34 चा इथं वापर करायचा आहे. याचं जे प्रमाण आहे मित्रांनो 15 लिटरच्या पंपासाठी 80 ग्रॅमचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे 3 घटक घेऊन ही फवारणी करू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी मित्रांनो जास्त पाऊस झाल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये पाणी साचून राहते, त्याच्यामुळं इथं बुरशीजन्य रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण इथं बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो. तर इथं आपल्याला बुरशीनाशकामध्ये रोकोचा सुद्धा वापर करू शकतो. याच्यामध्ये थायपोनेट मिथाइल आहे, याचा आपल्याला वापर करून आपण बुरशीजन्य रोगावरती आपण इथं नियंत्रण मिळवू शकतो. याच्यासाठी आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 25 ग्रॅमचा वापर करायचा आहे. आता याला अल्टरनेट बुरशीनाशक सांगतोय, त्याच्यामध्ये सुमिटोमो कंपनीचं जे हारू आहे याचंच आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं सुद्धा मिळतं. म्हणजे याच्यामध्ये टेबिकोनाझॉल 10% आणि 65% सल्फर असे 2 घटक आहेत. मार्केटमध्ये खूप कंपन्याचं उपलब्ध आहे. आपण ज्यांचा आपल्याला स्वस्त पडेल आपण त्याचा वापर इथं आपण करू शकतो. मित्रांनो याच्यामध्ये सल्फर जे आहे तर तेलवर्गीय पिकांना न्यूट्रिशनचं सुद्धा काम करतं. त्याच्यामुळे आपल्याला इथं याचा वापर केल्यानंतर आपल्याला एक तर बुरशीजन्य रोगांपासून फायदा होतो, त्यासोबतच न्यूट्रिशनचा सुद्धा याच्यापासून आपल्याला चांगला फायदा मिळतो. त्याच्यामुळे आपण इथं या घटकाचा सुद्धा वापर करू शकतो. याचं जे प्रमाण आहे मित्रांनो 15 लिटरच्या पंपासाठी 40 ग्रॅमचा वापर आपण इथं करू शकतो. मित्रांनो अशा पद्धतीने आता पूर्ण 4 घटक आहेत, हे आपण 4 घटक घेऊन आपण ही फवारणी करू शकतो. मित्रांनो याच्यामध्ये आता प्रत्येक याच्यामध्ये मी 2 घटक सांगितलेले आहेत, अल्टरनेट घटक दिलेले आहेत. आपल्याला मार्केटमध्ये जे उपलब्ध होईल, जे आपल्याला स्वस्त पडेल त्याचा वापर करून आपण ही फवारणी करू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो एक पूर्ण ही माहिती आहे. आपल्याला जर माहिती आवडली असेल ह्या व्हिडिओमधील, नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपले नवीन जे येणारे व्हिडिओ आहेत आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो याच्यानंतर आपला 4था जो व्हिडिओ आहे तो लवकरच घेऊन येऊ. त्याच्यामुळे भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.